कांद्याच्या शेतात खरंच फक्त कांदाच उगवत होता का, की कांद्याच्या बाजूला काही वेगळंच उगवलं जात होतं? साध्या दिसणाऱ्या शेतीच्या मागे इतका मोठा बेकायदेशीर प्रकार लपवलेला असू शकतो का? आणि पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर नेमकं काय उघड झालं? अशीच एक धक्कादायक घटना जामखेड तालुक्यात समोर आली आहे. घटनेची माहिती सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी एग्रीको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकाच्या आडोशाला प्रतिबंधित अफूची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खर्डा पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 6,17,000 रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अफूच्या शेतीवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता जामखेड तालुक्यातील हा प्रकार समोर आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की बांधखडक शिवारातील एका शेतात कांद्याच्या पिकाच्या आडोशाला अफूची झाडे लावली जात आहेत. तपासात असं देखील समोर आलं की सुधाकर एकनाथ वारे आणि मारुती विश्वनाथ वारे यांनी त्यांच्या शेतातील गट क्रमांक 191 आणि 192 मध्ये ही लागवड केली होती. वरकरणी कांद्याचे पीक दिसत असले तरी त्याच्या आडोशाला मात्र अफूची झाडे वाढवली जात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. ही माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लगेच कळवलं. त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईची योजना आखली. सरकारी आणि खासगी वाहनांच्या मदतीने पोलिसांचे पथक त्या शेतावरती दाखल झालं आणि संशयित ठिकाणी छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान शेतात कांद्याच्या पिकाच्या आडोशाला अफूची झाडे जोपासली जात असल्याचं स्पष्टपणे आढळून आलं. पोलिसांनी तपास करताना त्या ठिकाणी सुमारे 22 किलो वजनाची प्रतिबंधित अफूची झाडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या झाडांची किंमत अंदाजे 6,17,000 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. आणि या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात खर्डा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांच्या पथकात संभाजी शेंडे, संदीप धामणे, गोकुळ इंगवडे, विष्णू आवारे, धनराज बिराजदार, श्याम चाकाले, बाळू खाडे, शशी मस्के, मुन्ना शेख आणि संजय गुंड यांचा समावेश होता. या संपूर्ण कारवाईस पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सोपून उज्ज्वल सिंग राजपूत करीत आहेत. दरम्यान कांद्याच्या पिकाच्या आडोशाला अशा प्रकारे प्रतिबंधित अफूची लागवड केल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यामुळे हा प्रकार उघड झाला असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर शेतीवर पुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला काय वाटतं? अशा प्रकारची शेती करण्याची वेळ का आलेली असावी? अशा प्रकारची अवैध शेती करणं कितपत बरोबर आहे? आपल्याला काय वाटतं? कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी एग्रीको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.